नमस्कार. भूमिके रसोईमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये घरगुती साहित्यामध्ये अगदी झटपट तयार होणारा मस्त असा खमंग, खरपूस आणि चटपटीत असा पनीर पराठा कसं करायचं ते बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग जराही वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण पराठ्यासाठी लागणारी कणिक मळून घेऊया. तर त्याकरिता इथं मी 1 वाटी इतकी कणिक घेतली आहे. कणकीमध्ये अगदी चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला या कणकेचा अगदी घट्टसर असा गोळा भिजवायचा आहे. आता इथं तुम्ही बघू शकता कणकेचा अगदी घट्टसर मी गोळा भिजवून घेतलं. आता आपल्याला ही कणिक 5 ते 10 मिनिटासाठी साईडला ठेवूया. तर त्याकरिता आपण 1 वाटी इतका पनीर घेणार आहोत. आता हा पनीर अगदी घरी तयार केलेला आहे. त्यामुळे मी पनीरला अजिबात सेट नाही केला. फक्त पनीर तयार करून एका गाळणीमध्ये गाळून ठेवून दिला, जेणेकरून पनीर असं अगदी पटकन मोकळं होईल. जर तुम्हाला विक्रेती पनीर वापरायचं असेल, तर पनीर तुम्हाला किसणीने किसून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पराठा हा फुटणार नाही किंवा आतमधला सारण अजिबात बाहेर निघणार नाही. तर अशा प्रकारे आपण पनीर पूर्णपणे मोकळा करून घेतला. आता तिथं आपण जवळपास 1 ते 2 कट केलेला कांदा घालूया, कोथिंबीर, जिरं, धनेपूड, हळद आणि जवळपास 2 चम्मच लाल तिखट, अगदी थोडीशी कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ घालूया. आता इथं आपले सर्व जिन्नस टाकून झाले. आता आपल्याला हे सर्व मिश्रण अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. अजिबात आपल्याला हा मिश्रण खूप जास्त मोठ्या प्रमाणात किंवा अगदी जास्त दाबून याला मिक्स न करता अगदी हलक्या हाताने आपल्याला सर्व साहित्य मिक्स करायचं आहे, जेणेकरून जो मिठाचा पाणी आहे किंवा आपण जे सर्व मिश्रण तयार केलं आहे, त्याचा अगदी ओलसरपणा जास्त तयार होणार नाही. आता इथं दुसरीकडे तुम्ही बघू शकता कणिक अगदी छान आपली मळून तयार झालेली आहे. त्यामध्ये अगदी 1 चम्मच इतका मी तेल टाकलं आणि कणकेला छान मळून घेतलं आहे. तर अशा प्रकारे इथं आपण लगेचच पराठे करायला घेऊया. तर इथं आपल्याला अशा प्रकारे कणिक मळून घेतली. आता कणकेचा एक आपण मीडियम साईजचा अशा प्रकारे गोळा तयार करूया आणि त्या गोळ्यापासून आपल्याला अशा प्रकारे एक वाटी तयार करायची आहे. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी अशा प्रकारे मी इथं वाटी तयार करून घेतली आणि आपल्याला या वाटीमध्ये जवळपास 1 चम्मच इतका किंवा तुम्हाला पराठ्यामध्ये सारण कितपत भरायचं आहे त्यानुसार आपल्याला पनीरचं सारण भरायचं आहे. अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला छान थोडं प्रेस करून आपल्याला कणकेचा गोळा बंद करायचा आहे. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी आपली मस्त असा कणकेचा उंडा तयार झालेला आहे. सोबतच त्यावर थोडा आपल्याला कणकेचा पीठ लावून पराठा लाटून घेऊया. तर अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटायचा आहे, जेणेकरून पराठा अजिबात फुटणार नाही किंवा आतमधला जो पण आपण पनीरचा सारण भरलेला आहे, तो अजिबात बाहेर निघणार नाही. तर अशा प्रकारे इथं पोळीच्या साइजचा इतपत मी पराठा छान लाटून घेतलेला आहे. पराठा खूप जास्त प्रमाणात पातळ नको किंवा खूप जास्त प्रमाणात जाड नको. तर अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता आपला अगदी मस्त असा पोळीच्या आकाराचा पराठा तयार झालेला आहे. आता दुसरीकडे मी साईडला तवा गरम करायला ठेवलं होतं. तवा गरम झालेला आहे. लगेचच पराठा शेकायला घेऊया. आता इथं आपल्याला पराठा शेकत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे कधी पण पराठा शेकत असताना आपल्याला गॅस हा पूर्ण फुल आचेवर ठेवायचा आहे किंवा पूर्णपणे मोठा ठेवायचा आहे, जेणेकरून पराठा अगदी चारही बाजूने किंवा पूर्ण गोलाकार बाजूने शेकायसाठी मदत होईल. तर अशा प्रकारे इथं मी सुरुवातीला अगदी पराठा छान दोन्ही बाजूने शेकून घेतला आणि नंतर त्यावर तेल टाकून आपल्याला अगदी खरपूस आणि मस्त असा खमंग सोनेरी रंग येईपर्यंत पराठा भाजून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथं आपला
मस्त असा खरपूस आणि खमंग सोनेरी रंग येईपर्यंत पराठा भाजून घेतलेला आहे. जर तुम्हाला या पराठ्यावर तूप किंवा बटर लावायचं असेल, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटर किंवा तूप लावू शकता. तर अशा प्रकारे इथं आपला मस्त असा खमंग, खरपूस आणि अगदी चटपटीत पराठा तयार आहे. तर अशा प्रकारे इथं आपण संपूर्ण पराठे सेम पद्धतीने तयार करून घेऊया. आणि तुम्ही हे पराठे अगदी लहान मुलांच्या टिफिनसाठी, डब्यासाठी किंवा प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता. खायला इतके भन्नाट चवीचे लागतात. एकदा जरी बनवलं तर वारंवार करायची नक्की इच्छा होईल. आणि या पराठ्यांना कुठल्याही प्रकारचा तामझाम न करता अगदी कमी साहित्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्या वस्तूमध्येच अगदी हा पराठा तयार होतो. आणि जर तुम्हाला या पराठ्यामध्ये जर सारण वाढवायचं असेल किंवा पनीरचं स्टफिंग वाढवायचं असेल, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकलं तरी चालेल. तर अशा प्रकारे इथं मी सेम पद्धतीने सर्व पराठे लाटून घेतले आणि सर्व पराठे शेकून घेतलं. तर अशा प्रकारे इथं आपलं अगदी सहज आणि मस्त असे झटपट, खमंग आणि खरपूस रंगाचे पराठे तयार झालेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुमच्याकडे याहून पनीर पराठा करण्याची रेसिपी जरी वेगळी असेल, ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन खमंग आणि चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.